लावणार, स्वस्थ बसू देणार नाही, कारण याचा मी अनुभव घेतलेला आहे. कारण स्पर्धेच्या नाटकांमध्ये जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझे पहिले गुरु होते ते जय सर होते आणि वास्कोच्या प्रेरणा आर्ट सर्कल मधून त्यांनी माझी निवड केली आणि रत्नाकर मतकरी लिखित बकासूर या नाटकामध्ये भीमाची भूमिका मला प्रथम त्याने दिली आणि तिथून जी सुरुवात झाली होती ती गोवा, मुंबई, दिल्ली, बऱ्याच ठिकाणी. जेव्हा तुम्ही इकडे शिकायचा जेव्हा प्रयत्न करणार किंवा शिकण्याची जेव्हा सुरुवात करणार तेव्हा मन लावून शिका. कारण रोमटामेळ म्हटलं की ही एनर्जीचं काम असतं, शक्तीचं काम असतं आणि भरपूर व्यायाम पण होतो. तो विघ्नेश तुमच्याकडून करून घेणारच. जरा तापट स्वभाव आहे त्याचा, जरा त्याला समजून घ्या आणि विघ्नेशकडे सुद्धा मी विनंती करतो की तू थंड राहून हे सगळं त्यांच्याकडून करून घे. त्याला समजून घ्या तुम्ही. तसं त्याच्या मनामध्ये काही नसतं, पण थोडासा तो तापट स्वभावाचा आहे, पण चांगला आहे, अत्यंत गुणी कलाकार आहे. स्पर्धा होणार, त्या स्पर्धेमध्ये पेडण्याचा ग्रुप असेल यात काही शंकाच नाहीये. आणि पेडणेकर म्हटलं की रसिक दिलदार लोक, ज्या लोकांना नाटकाची उत्तम जाण आहे, संगीताची उत्तम जाण आहे. आणि आता तर रोमटामेळ सुरू होतो इकडे, तेव्हा गोवाभर आपल्या रोमटामेळची हजेरी लावावी अशी मी इच्छा करतो आणि आपल्याला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. सगळे मान्यवर आणि तुम्हाला सगळ्यांना माझा सादर प्रणाम. मी पेडणे शिगमोत्सव मंडळला मी त्यांचा आभारी आहे की मला या फंक्शनसाठी आणि या ओपनिंग सेरेमनीसाठी बोलवलं आहे कार्यशाळेचं. आणि एक तर मला फार आवडलं आहे की ही पहिली जी कार्यशाळा आहे ती आपल्या भगवती देवळाच्या पाटणगणात होते, त्याच्यामुळे अजून निखार येतोय देवळाचा. आणि पेडणे शिगमोत्सव मंडळचं अजून एक मी प्रशंसा करतो की ते सगळ्या आमचे जे पेडणेचे कलाकार आहेत त्यांना इनिशिएटिव्ह आणि संधी देतात त्यांची कला आणि त्यांना त्या कलेत ट्रेनिंग द्यायला. आणि मी विनंती करतो सगळ्यांना की जेवढे आमचे पेडण्याचे आणि पेडण्या तालुक्याचे कलाकार आहेत ते ह्या कार्यशाळेत पाठ घ्यायचा. पुढले 8 दिवस जे काही ट्रेनिंग देणार आहेत त्या ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट घेऊन पुढच्या वर्षीच्या ज्या शिगमोत्सव होणार आहे त्याच्यात आम्ही जेवढे प्राइजेस घेऊ शकतो तेवढे प्राइजेस पेडणेकर म्हणून आम्ही पेडण्याला आणूया पुढल्या शिगमोत्सवात. फोंड्यान सुरू केले 1991 वर्सान कॉम्पिटिशन रवी सरान सुरू केले. जेन्ना फोंड्यान पयल्या फावट सुरू जाला आनी आमचो गावड्या वाठारांचो बांदोडेचो मेळ रवी नायक सरान इन्वायट केलो रोमटामेळ कसो आसता तो सिटींतल्या लोकांक पळोवचो म्हणून. जर तो सुरवातच तशी जाल्ली आनी ती परंपराच जर तशी आसा रोमटामेळाची जाल्यार आज आमी तितून मेळत ते हाडप आणि वेगळ्या वेगळ्या गावात वेगळी प्रथा आसा, वेगळ्या गावात वेगळी प्रथा आसा ह्या लोकांक सांगत सुटप. रोमटामेळाची प्रथा नाच वेगळ्या गावांनी आनी खंयच. रोमटामेळाची प्रथाच ना वेगळ्या गावांनी, वेगळी खंयच्याच गावात प्रूव्ह करून दाखोवचें. जे कोण उलयतात तेंच्यांनी प्रूव्ह करून दाखोवचें की रोमटामेळ आमच्या गावात असो चलता म्हणून. तो रोमटामेळ चलना, तो शिगमोत्सव चलता. तो शिगमोत्सव चलता. पेडण्यान वेगळे तरेन जाता शिगमो सादरीकरण. मुडकरची आणि पेडण्याची प्रथा एक आसची ना, तो शिगम्याचो प्रकार.
रुमडामेळाची स्पर्धा सुरू जाल्ली ही मुरगेकारांक आनी फोंडेकारांकूच लागून जाल्ली. हे सगळ्यात पयलीं मेळ गेल्लो तो आमचो मुरगेचो स्पर्धात्मक लेवलाचेर मेळ गेल्लो तो. आणि आज आमकांच हे आयज कालचे युट्यूब मास्टर म्हणटात ते हेजी तेजी कॉपी कर. हांव म्हणटा कॉपी करप आनी शिकप एक खूब फरक आसा. बाबा विघ्नेशान हे अशें मानावळ कित्याक केल्या? माणसं लागणार आहे आणि डान्स करायला जो डान्स आहे त्याला 300-400 माणसं लागणार आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण पेडणेकर एकत्रित होऊन हे काहीतरी करूया. सो तुमचा साथ असेल तर आम्ही जे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत ते एकदम उत्सुक आहे करण्यासाठी. फक्त तुमची साथ हवी आहे आम्हाला. ती तुमची फक्त आम्हाला साथ द्या. धन्यवाद. सरांना मी विनंती करतो, योगेंद्रनाथ हळदणकर सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आदरणीय आदित्य देशप्रभू, देवी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष, नामवंत कलाकार विश्वजित फट्टे, विठ्ठलदास नागवेकर, अब्दुल नाईक, प्रशिक्षक विघ्नेश नाईक आणि सचिन नाईक. त्याचबरोबर या संघाचे सचिव योगेश तळावणेकर यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. खजिनदार शिवराम तुकोजी, आणि अंकिता पिळवणकर यांनाही पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे.